नमस्कार मित्रांनो, आपण मित्राच्या शेतावर आलेलो आहे. त्यानं लय लहानपणापासून झाडे लावलेले आहे. ते झाडांना तो खत पाणी घालतं. चला आपण तिकडे जाऊया, बघूया त्याने झाडं कशी लावले, कशी त्यांची देखरेख करते ते बघूया. कोणते झाड आहे? कोणतं झाड आहे? काय रे गणेश, कोणतं झाड आहे म्हणले? फणस. फणस. कधी लावलं ते? दारामध्ये बारा किती भारी झालं. हा, भरपूर झालं का मोठ? बुडापासून फणस झालं. हा, हे कोणतं आहे? लिंबाचं का? लिंबाचं झाड आहे. लिंबाचं इकडं खत टाकलं. लिंबाचं जागावलं तरी गेलं मग ते लिंबू ना लागत आहे. लिंबू नमस्कार मित्रांनो, आपण मित्राच्या घरी आलेलो आहे. हे बघा त्याचे शेत. त्यांनी हे झाड लावलेले आहे. हे बघा, हे आंब्याचं झाड त्यांनी 5 वर्षापूर्वी लावलं तर एवढं मोठं झालं ते. त्याला झाडांची लय आवड आहे. लहानपणापासूनच त्याला हा छंद आहे, नाही का, झाड लावण्याचा. तुम्ही पण घरी एखादी झाडे लावा, त्या फायदा राहील त्याला आपल्यापासून. आपण जर झाडे लावले त्याचे फळं बिळ आपल्यालाच खायला भेटतील. हे बघा, हे उन्हाळ्याचे भरपूर आंबे लागत त्या ठिकाणी. भरपूर आंब्याचे झाड आहे. उन्हाळ्यात भरपूर आंबे खाण्यासाठी मिळतात. झाडाला लागतात ते बी तेव्हा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. बघा, नदी आहे. नदी शेजारीच मस्त एक केळीचं झाड लागले. हे बघा, याने आंब्याचं झाड लावलंय, ते दाखवते तुम्हाला पहिले. हे बघा, खत घालतोय तो. हे बघा, आंबा आहे, मोठा झाला का वैद बघा. एकाचं नारळाचं झाड आहे का? खजूरचं झाड वाटतं मला. हे बघा, ही केळी आहे.
केळीचे झाड आहे मस्त. बघा केळी सध्या लागलेली आहे. हे बघा नदीला भरपूर पाणी आहे. बघा लहान लहान मासे सुद्धा आहे लहान लहान. बघा पाणी